देशाच्या राजकारणावर भाष्य करणारे योगेंद्र यादव हे भाजप विरोधी राजकारणाचा आवाज आहेत। आधी ते आम आदमी पक्षात होते, त्यानंतर त्यांनी स्वराज्य इंडिया अभियान नावाने स्वतःचा पक्ष सुरू केला। त्यामध्ये त्यांना यश आलं नाही। त्यानंतर ते शेतकरी आंदोलनाशी देखील जोडले गेले होते। मात्र आता गेल्या काही वर्षांपासून ते काँग्रेस सोबत जोडलेले आहेत। सध्या ते भारत जोडो यात्रेचे निमंत्रक आहेत। त्यामुळे त्यांचं विश्लेषण हे भाजप विरोधीच असणार आहे। पण तरी देखील त्यांनी व्यक्त केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अंदाजावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आधी भाजप आणि एनडीएला बहुमत मिळणार नाही इथपासून ते एनडीए 275 ते 305 जागा जिंकू शकतो इथपर्यंत त्यांचं आकलन आले। काही काळापूर्वी ते सेफॉलॉजिस्ट म्हणून देखील काम करत होते। त्यामुळे ते सांगत असलेल्या आकड्यांवरून चर्चा होणं साहजिकच आहे। लोकसभा निवडणूक सुरू होण्याच्या पूर्वी 2 महिन्यांपर्यंत 2024 ची लोकसभा निवडणूक म्हणजे डन डील असंच सर्वांचं म्हणणं होतं असं योगेंद्र यादव सांगतात। पण भाजपपासून हळूहळू मतदार सरकायला लागलाय असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर यादव यांनी लोकसभा निवडणुकीचे अंदाज बांधायला सुरुवात केली। गेल्या 1.5 महिन्यापर्यंत योगेंद्र यादव यांनी कोणकोणते अंदाज वर्तवलेत, आपल्या अंदाजांमध्ये त्यांनी कोणाला किती जागा दिल्यात आणि त्यांचे अंदाज कसे कसे बदलत गेलेत पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। योगेंद्र यादव यांनी भाजप बहुमतापर्यंत पोहोचणार नाही याचं विश्लेषण करायला सुरुवात केली ती पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर। यादव यांचं म्हणणं आहे की निवडणूक सुरू होण्याच्या आधी 2024 ची लोकसभा निवडणूक म्हणजे डन डील असल्याचं बोललं जात होतं। मात्र ग्राउंडवर फिरल्यावर त्यांना असं लक्षात आलं की ही निवडणूक भाजपला म्हणावी तितकी सोपी नाहीये। पहिल्या टप्प्यात मतदान कमी झाल्यानंतर यादव यांनी एक विश्लेषण मांडलं की कमी झालेलं मतदान कोणत्या जागांवर कमी झालंय। 19 एप्रिलला पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अंदाजे आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात 65.3% मतदान झालं होतं, तर 2019ला पहिल्या टप्प्यात 69.9% मतदान झालं होतं। म्हणजे 2019च्या तुलनेत 4.6% कमी मतदान झालंय। पहिल्या टप्प्यात 16,60,00,000 मतदार होते, तर 4.6% मतदान कमी धरलं तर जवळपास 76 लाख मतदारांनी मतदान केलं नाहीये असं योगेंद्र यादव मानतात। आता पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान झालं होतं। यापैकी 2019ला जवळपास 49 जागा एनडीएने जिंकल्या होत्या, तर 49 जागा इंडिया आघाडीने जिंकल्या होत्या। यादव यांच्यानुसार 2019 साली ज्या जागा एनडीएने जिंकल्या होत्या त्या ठिकाणी मतदानात 5.9% घट झाली आहे, तर एनडीएचा भाग नसलेल्या मतदारसंघात फक्त 3.2% घट झाल्याचं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे। यावरून एनडीएचे मतदार बाहेर पडले नाहीत, म्हणूनच एनडीएनं 2019 साली जिंकलेल्या जागांवर मतदानात जवळपास 6% घट झाली असं योगेंद्र यादव यांना वाटतं। त्यावरून त्यांनी असा अंदाज लावला होता की पहिल्या टप्प्यात इंडिया आघाडी 2019च्या तुलनेत 10 ते 15 जागा जास्त जिंकेल। म्हणजे पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी 59 ते 64 जागा इंडिया आघाडी जिंकू शकते असा योगेंद्र यादव यांनी दावा केला होता। आता हे झालं पहिल्या टप्प्यातील आकडेवारीबद्दल। यानंतर योगेंद्र यादव यांनी उत्तर प्रदेशबद्दल असा दावा केला होता की भाजप उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 15 ते 20 जागा गमावू शकतं। यासाठी त्यांनी असा तर्क दिला होता की ते उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात फिरलेत। तिथं त्यांना असं दिसून आलं की ज्या मतदारानं 2019ला भाजपला मतदान दिलं होतं त्यापैकी 5 मधला 1 मतदार हा यावेळी भाजपच्या विरोधात मतदान देतोय। या उलट जो विरोधी पक्षाचा मतदार आहे तो मात्र स्थिर आहे। यावरून त्यांनी असा दावा केला की भाजपच्या वोटशेअरमध्ये 5 ते 10% कमी येऊ शकते। भाजपच्या वोटशेअरमध्ये 5% जरी कमी धरली तरी भाजपच्या जागा उत्तर प्रदेशमध्ये 15 ते 20 ने कमी होऊ शकतात असा दावा योगेंद्र यादव यांनी केला। 2019ला भाजपनं उत्तर प्रदेशात 62 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी भाजप 62 पेक्षा कमी राहील असा दावा यादव यांनी केलाय। यादव यांच्या एक्स हँडलवर याबाबत पोस्ट लिहिलेली आहे। 27 एप्रिलला त्यांनी अजित अंजुम यांच्या YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील त्यांनी हाच दावा केला होता। यानंतर योगेंद्र यादव यांनी 6 मे रोजी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या 1 दिवस आधी द प्रिंटला लेख लिहिला होता। यामध्ये त्यांनी तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारीवर भाष्य केलं होतं। तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान झालं होतं। त्यापैकी 2019 साली 80 जागा एनडीएने जिंकल्या होत्या, तर इंडिया आघाडीला फक्त 12 जागा मिळाल्या होत्या। पण गेल्या 5 वर्षात बदललेलं राजकीय समीकरण, यादव यांना ग्रामीण भागात प्रवासादरम्यान जाणवलेल्या गोष्टी, मधल्या काळात पार पडलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यांच्या आकडेवारीवर प्रकाश टाकून योगेंद्र यादव यांनी असा दावा केला होता की पहिल्या 2 टप्प्यात भाजप आणि एनडीएच्या 2019च्या तुलनेत जवळपास 20 जागा कमी होतील। याच लेखात तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलताना यादव यांनी असा दावा केला होता की महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये होणारं नुकसान लक्षात घेता तिसऱ्या टप्प्यात देखील एनडीएला 15 जागांचं नुकसान होऊ शकतं। म्हणजे एनडीए 80 वरून 65 पर्यंत खाली येईल, तर इंडिया आघाडी 12 वरून 27 जागांपर्यंत पोहोचू शकते।
याच लेखात शेवटी यादव यांनी असा दावा केला होता की हाच ट्रेंड कायम राहिला तर एनडीए 272 या बहुमताच्या आकड्यापासून सुद्धा दूर राहू शकते। तिसऱ्या टप्प्यापर्यंत एनडीएला 40 ते 45 जागांचं नुकसान झाल्याचा दावा योगेंद्र यादव यांनी त्यांच्या YouTube चॅनलवर टाकलेल्या व्हिडिओत केला होता। याच व्हिडिओत त्यांनी चौथ्या टप्प्यातील मतदानावर देखील भाष्य केलं होतं। चौथ्या टप्प्यातील 96 जागांवर मॅच ड्रॉ असल्याचं यादव यांनी म्हटलं होतं, कारण चौथ्या टप्प्यात एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बाहेर असलेल्या पक्षांनी 2019ला अधिकच्या जागा जिंकल्या होत्या। पण यावेळी आंध्र प्रदेशमध्ये भाजप आणि एनडीएला अधिकच्या जागा मिळतील तर तेलंगणामध्ये काँग्रेस किंवा इंडिया आघाडीला अधिकच्या जागा मिळतील असा त्यांनी दावा केला होता। आणि याच कारणामुळे चौथ्या टप्प्यात मॅच ड्रॉ राहील असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला होता। त्यानंतर 13 मे रोजी योगेंद्र यादव यांनी त्यांच्या YouTube चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला होता। त्याचं टायटल होतं वो सच जो छुपाया जा रहा है। यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की 2019च्या तुलनेत एनडीएला 100 जागांचं नुकसान होत आहे तर भाजपला कमीत कमी 75 जागांचं नुकसान होत आहे। यामध्ये त्यांनी राज्यानुसार आकडेवारी दिली होती। यासाठी त्यांनी असा तर्क दिला होता की 2019 मध्ये ज्या लोकांनी भाजपला मतदान दिलंय त्यापैकी 5 मधला एक मतदार आता भाजपपासून दुरावलेला आहे तर विरोधी पक्षांकडे असलेला मतदार हा स्थिर आहे। या तर्कानुसार योगेंद्र यादव यांनी असा दावा केलाय की भाजप आणि एनडीए महाराष्ट्रात कमीत कमी 20 जागा गमावणार आहे। कर्नाटकमध्ये भाजपला 10 जागांचं नुकसान होणार आहे। राजस्थान आणि गुजरातमध्ये 10 जागा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मिळून 10 जागा, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि चंदीगडमध्ये मिळून 10 जागांचं नुकसान तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मिळून एनडीएला कमीत कमी 30 जागांचं नुकसान होईल अशी शक्यता योगेंद्र यादव यांनी वर्तवली होती। आता याची टोटल केली तर एनडीएला राज्यांमध्ये तब्बल 90 जागांचं नुकसान होईल असा योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे। तर एनडीएनं 2019 साली 352 जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी एनडीएनं 90 जागा गमावल्या तर एनडीए थेट 262 जागांवर पोहोचतं, म्हणजे बहुमतापेक्षा 10 जागा कमी। यादव यांच्या आकडेवारीनुसार भाजप 70 जागा गमावू शकतो, म्हणजे भाजप 303 वरून 233 पर्यंत खाली येऊ शकतं। म्हणजे कोणत्याही स्थितीत भाजप किंवा एनडीए बहुमत जिंकणार नाही असा दावा योगेंद्र यादव यांनी 13 मे रोजी त्यांच्या व्हिडिओत केला होता। यानंतर यादव यांनी 24 मे रोजी पलटती चुनावी बाजी का फायनल आकलन या हेडलाईन खाली व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओत लोकसभा निवडणुकीचे संभावित अंदाज जाहीर करण्यात आले होते। यादव यांच्यानुसार येणाऱ्या 2 फेजमध्ये कोणताही मोठा बदल झाला नाही तर भाजप 240 ते 260 जागा जिंकू शकतं आणि एनडीएच्या इतर घटक पक्षांना 35 ते 45 जागा मिळू शकतात असं विश्लेषण यादव यांनी मांडलं होतं। आता शेवटचा आकडा पाहिला तर यादव यांच्यानुसार भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकत नाही, पण एनडीएला कमीत कमी 275 ते जास्तीत जास्त 305 जागा मिळू शकतात असा शेवटचा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलाय। म्हणजे एनडीए बहुमतापासून दूर राहू शकतं ते एनडीए बहुमत मिळवू शकतं या तर्कापर्यंत योगेंद्र यादव येऊन पोहोचलेत। यासोबत त्यांनी एक सूचना देखील जोडली आहे। 6व्या आणि 7व्या टप्प्यात कोणताही मोठा उलटफेर झाला तर यामध्ये बदल होऊ शकतात असं यादव यांना म्हणायचंय। पण आता 6वा टप्पा पार पडलाय, त्यामध्ये कोणताही मोठा उलटफेर दिसलेला नाहीये। 7व्या टप्प्यात काय होऊ शकतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण निवडणूक नॉर्मली पार पडली तर यादव यांच्यानुसार सध्या तरी एनडीए सरकार स्थापन करताना दिसतोय। यादव यांच्या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी पोल व्हिडिओला सबस्क्राइब करा।